स्वाती किचन कॅप्टनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मी आज पहिल्यांदा कॅमेरा समोर येऊन तुमच्याशी गप्पा मारत आहे, तर तुमच्याशी बोलत आहे। तर मला तुमचं सर्वांचं पहिल्यांदा खूप जास्त धन्यवाद तुम्हाला म्हणायचं आहे, कारण तुम्ही जे काही मला प्रेम दिलं, ज्या काही मी रेसिपी अपलोड करते त्याचा तुम्ही जो प्रतिसाद देता त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळतं आणि मला YouTubeचं पेमेंटही आलं आहे। तर ते पेमेंट किती आलं तेही मी वेगळाच एक व्हिडिओ करणार आहे। तर लवकरच तो व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड करणार आहे। तर मी तो पेमेंट मला किती आलं आणि मी YouTube स्टार्ट कसं केलं, त्यासाठी काय काय केलं ते मी सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि आता संक्रांत जवळ आली आहे, 2 दिवसांमध्ये संक्रांत आहे। तर आपण संक्रांतीविषयी जे तिळाच्या ज्या गोळ्या पण असतात त्याची रेसिपी आज बघणार आहे आपण। तर तिळाच्या गोळ्या म्हणा किंवा लाडू म्हणा काही म्हणू शकता, आणि त्या गोळ्या जर परफेक्ट झाल्या, जास्त कडक नाही झाल्या, अशा छान अशा खुसखुशी झाल्या, तर त्या तिळाच्या गोळ्या परफेक्ट मानल्या जातात। आणि तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला ही संक्रांत खूप आनंदाची जावो। तर आपण ह्या तिळाच्या गोळ्या कशा बनवायच्या थोड्या वेळाने बघा, आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी तीळ घेतले, जे पांढरं तीळ जे असतं ते 1 वाटी तीळ घेतले। आता त्याच वाटीने मी इथे 1 वाटी गूळ घेतलाय, समप्रमाण आपल्याला लागणार आहे। ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने आपण तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर आता काय करणार आहे, आपण हे तीळ जे आहे त्यात आपण भाजून घेणार आहे। तर आता हे तीळ घरी जे तीळ असतं ते तीळ आहे, तुम्ही दुकानातून जर आणलं तर ते पॉलिश असतं, थोडं व्हाईट असतं पूर्ण, तर तेही चालेल। तर आता आपण हे तीळ चांगलं भाजून घेऊया। इथे मी आता कढई चांगली तापवून घेतली आणि गॅसची फ्लेम आता लो केली। लो फ्लेमवरती आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं तीळ चांगलं भाजून घ्यायचं आहे। तिळाचा कलर बदलू द्यायचा नाही, फक्त आपल्याला लो फ्लेमवरती आपण चांगलं परतून असं त्याला थोडंसं असं गरम करून घ्यायचं। तर 4 ते 5 मिनिटं लागू शकतात। तर छान असं मी हे 4 ते 5 मिनिटं चांगलं तीळ भाजून घेते। गॅसची फ्लेम वाढवायची नाही, तीळ पटकन असे करपतात, त्याच्यामुळे लो फ्लेमवरतीच आपण हे प्रोसेस करायची आहे। आता इथं तीळ भाजून आपलं तयार आहे। आता हे एक आम्ही प्लेटमध्ये काढून घेते। आता तीळ काढून घेतले, पाहू शकता इथं आपलं तीळ भाजून तयार आहेत। आता ह्याच कढईमध्ये आपण पाक बनवणार आहे। त्यासाठी आपण जो गूळ घेतला होता 1 वाटी गूळ, तो आता आपण यामध्ये घालून घेऊयात। तर गूळ आपल्याला पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचा आहे। तर हा खूप महत्त्वाचा पाक आहे या रेसिपीमधला, कारण जर पाकच नीट झाला नाही तर आपली गोळी कडक होऊ शकते। त्यासाठी पाक कसा बनवायचा ते काळजीपूर्वक बघा। तर गूळ पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचा। आता गॅसची फ्लेम मीडियम आहे, मीडियम फ्लेमवरती मी हा गूळ विरघळण्यासाठी ठेवत आहे। तर एक 2 ते 3 मिनिटांमध्ये गूळ पूर्णपणे वितळला जातो। तर या पद्धतीने मी उलाटने थोडंसं त्याला फोडून गूळ वितळून घेते। तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटांमध्ये पूर्णपणे गूळ आता वितळला आहे। आता गॅसची फ्लेम काय करायचं की लो करायची। लो केल्यानंतर इथं आता पूर्ण गूळ विरघळल्यानंतर गॅसची फ्लेम इथं लो केले आणि पाहू शकता पूर्णपणे गूळ आता इथं वितळला आहे। कुठेही मी व्हिडिओ पॉज वगैरे केलेला नाही, थांबवलेला वगैरे नाही किंवा कट वगैरे केलेला नाही। आता गूळ चांगला वितळल्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेऊयात। 1 चमचाभर होईल इतपत तेल घालायचं। गॅस लो केलाय, लो फ्लेमवरती आता मी इथं 1 चमचाभर तेल घातलंय आणि 1 चमचा पाणी घालायचं। हे दोन्ही साहित्य नक्की घाला, याच्यामुळे काय होतं की गोळीला आपल्या छान अशी चकाकी येते, त्याच्यामुळे तेल नक्की घाला। आता परत मिक्स करून घेऊयात। तर पाहू शकता इतपतच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। आता इथं थंड पाणी घेतले वाटीमध्ये, आता आपण हे जे गुळाचं जे सिरप आहे त्याचे 1 2 ते 3 ड्रॉप्स या पाण्यामध्ये घालून घेऊयात। आणि जेव्हा आपण असं हातामध्ये जे ड्रॉप्स घेतो तेव्हा ते अगदी मऊ, जसे आपण जेली खातो त्या पद्धतीने मऊ असा हा छोटासा असा गुळाचा गोळा तयार होतो। या पद्धतीने झाला की समजायचं की पाक आपला परफेक्ट आहे। खूप जास्त वेळ लागत नाही पाक बनवायला, 4 ते 5 मिनिटांमध्ये आपला पाक तयार होतो। जास्त वेळ जर कडवलं आपण गूळ तर गोळी आपली कडक होते। आता गॅस मी बंद केलाय। बंद करून आपण हे जे तीळ आहे या गुळामध्ये ओतून घेतले, पाकामध्ये ओतून घेतले आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आणि या पद्धतीने जेव्हा तुम्ही मिक्स करता तेव्हा हे पाक सर्व या तिळाला छान असा लागतो। आता कढई मी खाली घेतले,
कढई खाली घेतल्यानंतर पण थोडंसं मी उलटणं यामध्ये फिरवून घेते, जेणेकरून यामध्ये जी काही गरम हवा आहे ती निघून जाऊ दे। तर इथं मी छान असं हे मिक्स करून घेतले, बऱ्यापैकी गरम आपली वाफ इथं निघून गेली आहे। आता पटकन आपल्याला गोळी वळायची आहे, कारण हे थंड झालं तर गोळी वळता येत नाही। तर इथे मी थंड पाणी घेतले, थंड पाण्याचा हात घ्यायचा या पद्धतीने हाताला, आणि आपण यामध्ये जितपत आपल्याला गोळी वळायची आहे तेवढं आपण यातलं प्रमाण घेऊन आपण हे गोळी वळून घ्यायची। तर अगदी थोडंसं आपल्या हाताला हे भाजतं, त्यामुळं तुम्ही चमचाचाही वापर करू शकता। शक्यतो चमचाचा वापर करा, म्हणजे पटापट आपल्या ह्या गोळ्या वळून निघतात आणि जितकी क्वांटिटीची तुम्हाला गोळी हवी ते आपण चमचानं पटकन घेऊ शकतो। आणि या पद्धतीने तुम्ही जर करून ठेवलेत आणि नंतर परत तुम्ही थोड्या वेळाने ह्याला जर आकार दिला तरी ह्याला छान असा आकार येतो। फक्त दाबून अशी ही गोळी वळा, म्हणजे जेणेकरून फुटू नये म्हणून, आणि छान अशी नंतर तुम्ही ह्याला परत शेप देऊ शकता। तर पटापट आता मी या गोळ्या बनवून घेते। हेल्दी अशा ह्या कॅल्शियमयुक्त अशा ह्या गोळ्या आहेत तिळाच्या। एका डॉक्टरांचा मी व्हिडिओ पाहिला होता, लहान मुलांना आवर्जून ही तिळाची गोळी द्यावी, कारण त्याच्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं। लहान मुलं शक्यतो दूध पित नाही, तर एक जर गोळी आपण दिवसा दिली तर भरपूर असं कॅल्शियम मिळून जातं। आता थोडं कडक झालं तर मी काय करणार आहे की थोडंसं कडक झालं ना की आपण कढई परत गरम करून घ्यायची, म्हणजे आपल्या ह्या छान अशा आपल्या गोळ्या आपल्या ह्या वळल्या जातात। एका वाटीमध्ये 45 गोळ्या तयार होतात। बघू शकता इथं आपल्या ह्या तिळाच्या गोळ्या तयार आहेत। भरपूर दिवस आपण 2 ते 3 महिने आपण स्टोर करून ठेवू शकतो। अतिशय हेल्दी अशा ह्या तिळाच्या गोळ्या संक्रांतीमध्ये खूप जास्त ह्याला मान असतो। अशा ह्या तिळाच्या गोळ्या आपल्या तयार झाल्या, तर या संक्रांतीला तुम्ही या तिळाच्या गोळ्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आणि ज्या काही मी तुम्हाला टिप्स सांगितले त्या फॉलो करून जर तुम्ही ही रेसिपी जर केली, ह्या जर गोळ्या बनवल्या, तर कुठेही तुमची तिळाची गोळी कडक होणार नाही। इथे मी तुम्हाला तोडून दाखवते, पटकन तुटते, याचा अर्थ आपली ही तिळाची गोळी परफेक्ट अशी आपली इथे तिळाची गोळी तर तयार झाली आहे। तर नक्की ट्राय करून बघा, आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत नमस्कार।